एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्रातून 6 मंत्र्यांचा समावेश झालाय। रविवारी राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या शपथविधी सोहळ्यात मोदींसोबत महाराष्ट्रातील या सर्व मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। केंद्रात तिसऱ्यांदा मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होताना महाराष्ट्राला यात मोठा वाटा मिळाला। एनडीएतील घटक पक्षांना स्थान देतानाच महाराष्ट्राच्या वाट्याला 6 मंत्रिपदं आली आहेत। यात भाजपच्या कोट्यातून महाराष्ट्रातून तब्बल 4 मंत्रिपदं देण्यात आली, तर शिंदेंच्या शिवसेनेला 1 मंत्रिपद मिळालं। रामदास आठवलेंच्या रूपानं आरपीआयलाही सत्तेत वाटा मिळाला। महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची निवड करताना प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचाही विचार केला गेल्याचं दिसतंय। भाजपकडून नितीन गडकरींच्या रूपानं अनुभवी मंत्र्याला पुन्हा एकदा मोदींच्या कॅबिनेटमध्ये मानाचं स्थान मिळालं। नितीन गडकरींनी सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली। याआधी 2014-2019 मध्ये गडकरी हे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत। यावेळी विदर्भातून भाजपकडून गडकरी एकमेव खासदार आहेत, त्यामुळे गडकरींना मंत्रिपदाद्वारे भाजपनं विदर्भालाही प्रतिनिधित्व दिलंय। गडकरींसोबत पियुष गोयल यांच्या रूपानं आणखी एक कॅबिनेट मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे। पियुष गोयल 2014 पासून मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत। 2019 मध्येही त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली होती। यंदा पहिल्यांदाच त्यांची लोकसभा खासदार मंत्रिपदी वर्णी लागली। गोयल हे मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडून आलेत, त्यामुळे गोयल यांच्या माध्यमातून मुंबईलाही मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं। महाराष्ट्रातून यंदा पुन्हा एकदा महिला खासदाराला मंत्रिपदाची संधी देण्यात आली। यंदा ही संधी जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसेंना मिळाली आहे। रक्षा खडसे या तिसऱ्यांदा रावेरमधून विजयी झाल्यात। 2 महिला खासदारांपैकी भाजपनं खडसेंना मेरिटवर संधी दिली। रक्षा खडसे या भाजपच्या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या सून आहेत। रक्षा खडसे यांच्या माध्यमातून महिलांसह उत्तर महाराष्ट्रातील लेवा समाजालाही प्रतिनिधित्व मिळाले। रक्षा खडसेंचं मंत्रिपद म्हणजे एकनाथ खडसेंना न्याय असाही संदेश देण्याचा प्रयत्न झाला। भाजपनं केंद्रीय मंत्रिमंडळात 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम महाराष्ट्रालाही प्रतिनिधित्व दिलंय। पुण्यातून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली। मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच खासदार झालेत। याआधी त्यांनी पुण्याचे महापौर म्हणून काम पाहिलं। नगरसेवक ते केंद्रीय मंत्री अशी मोहोळ यांनी मजल मारली आहे। मोहोळ यांच्या रूपानं पुन्हा पुण्याला प्रतिनिधित्व मिळालंय। थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रालाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं। एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधवांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे। प्रतापराव जाधवांनी सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। 1995 मध्ये पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून ते विधानसभेवर विजयी झाले। 1999, 2004 या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी विजय मिळवला। 2009, 2014, 2019 मध्ये सलग 3 वेळा ते खासदार राहिले। 2024 मध्ये जाधव चौथ्यांदा शिवसेनेचे खासदार बनले। भाजपनं त्यांचा एनडीएमधील जुना मित्र असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदास आठवलेंना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली आहे। एकही लोकसभा खासदार नसताना आठवलेंची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे। 2014, 2019 मध्येही आठवले मोदींच्या मंत्रिमंडळात होते। सलग तिसऱ्यांदा आठवले मोदींच्या सरकारमध्ये सहभागी झाले। आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत। 1972 मध्ये दलित पॅन्थरची स्थापना करत त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला। 1990 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते मंत्री बनले होते। त्यावेळी त्यांनी समाज कल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केलं। आठवलेंच्या माध्यमातून दलित प्रवर्गात स्थान देण्याचा प्रयत्नही केला गेला। एकंदरीतच एनडीएच्या सरकारच्या पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रातून 6 मंत्र्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात सहभाग झाला। त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राला दिलेल्या झुकत्या मापाचा भाजप आणि महायुतीला विधानसभेत किती फायदा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।